गृहिणींना माहीत नसलेल्या आणि अगदी आगळ्या-वेगळ्या उपयोगी 25 किचन टिप्स. 1. प्रत्येक गृहिणीला वाटत असते आपला गॅस जास्त दिवस यावा, यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा. गॅसचे बर्नर स्वच्छ ठेवल्यामुळे गॅस वाया जात नाही. 2. कोणतीही भाजी बनवताना धना पावडर घरात उपलब्ध नसेल तर कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरमधून बारीक करून भाजीमध्ये घालाव्या. 3. घट्ट वडी प्रकारचे दही लावायचे असेल तर दूध कडक असताना त्यामध्ये विरजण घालू नका. दूध कोमट झाले की त्यामध्ये विरजण घाला, म्हणजे घट्ट वडीसारखे दही बनेल. 4. दही जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. जर दही शिल्लक असेल तर त्या दह्यामध्ये पाणी घालून ताक बनवा व त्याची कढी बनवा, खूप छान लागते. 5. दुधावर जाड साई आणायची असेल तर मंद गॅसवर दूध गरम करत ठेवावे. या मंद गॅसमुळे दूध आटत नाही आणि शाई देखील छान येते. 6. चहासाठी, दह्यासाठी किंवा खाण्यासाठी म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध वापरण्याचा प्रयत्न करा, ते आरोग्यासाठी चांगले असते. 7. कोणतीही डाळ किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं तेल टाकलं तर ते लवकर शिजण्यास मदत होते. 8. आरोग्य नीट राहण्यासाठी रोजच्या वापरामध्ये साखरेऐवजी गूळ वापरला तर बरं होईल. 9. पापड, लोणची, मूगवडी बनवताना हिंगाचा वापर करावा, त्यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतात. 10. कुकर रोज रोज वापरून आतून काळा झाला असेल तर त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस किंवा अर्धी लिंबाची फोड टाकली तर कुकर स्वच्छ होईल. 11. स्टीलच्या भांड्यातील पाण्यापेक्षा मातीच्या किंवा पितळेच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी चांगले असते. 12. गव्हाचे पीठ, मैदा आणि रवा एकत्र करून त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालावे आणि त्याच्या पुऱ्या बनवल्या तर त्या पुऱ्या एकसारख्या फुगतात आणि चवीलाही छान लागतात. 13. चहा करून झाल्यानंतर गाळणीत उरलेल्या पावडरीमध्ये चांदीची वस्तू थोडासा निरमा टाकून घासल्यानंतर चांदीची वस्तू स्वच्छ होऊन नवीन दिसते. 14. कांदा भजी करताना त्या भज्यांच्या पिठामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घालावी, म्हणजे भज्यांना चव वेगळी येते. 15. स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक वस्तूंना ओलं कापड लावणे, यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. 16. वांग्याची भरीत करताना जेव्हा तुम्ही वांगी भाजता त्यावेळी त्या वांग्याला गोड तेलाचा हात फिरवावा. 17. कोथिंबीर सुकली असेल तर कोथिंबीर थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी होते. 18. तूप बनवल्यानंतर तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी तुपामध्ये तूप कढवताना विड्याचे पान टाकावे. 19. लोणी कढवताना लोणी उतू जात असेल तर त्यावर थोडंसं पाणी शिंपडावे, लोणी उतू जात नाही. 20. पांढरा रवा जर जास्त असेल तर तो भाजून ठेवा, त्यामध्ये आळी लागणार नाही. 21. पुरणपोळीचं पुरण सैल झाल्यास थोडा वेळ सुती कापडावर पसरून ठेवावे, म्हणजे ते कापड पुरणातील पाणी शोषून घेईल आणि पुरण घट्ट होईल. 22. पॉपकॉर्न बनवायचे असतील तर कंसाची बी दिवसभर कडक उन्हात वाळवून घ्या, त्यामुळे पॉपकॉर्न जास्त कुरकुरीत बनतील. 23. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना हाताखाली एक स्वच्छ कापड नेहमी ठेवा. ज्या वेळेला हात ओला होतो किंवा हाताला काहीतरी मसाले वगैरे लागले असतील तर त्यावेळेला पटकन त्या कापडाचा वापर करता येतो. 24. कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकाकीत दिसते. 25. पनीर जर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर 10 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवा, पनीर सॉफ्ट आणि स्पंजी होतो. दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.